नमस्कार. आज आपण बघणार आहोत अकबर बिरबल यांची एक गोष्ट. गोष्टीचं नाव आहे सर्वोत्कृष्ट विद्वान. बादशहाच्या दरबारात देशोदेशींचे विद्वान हजेरी लावत असत. आपली विद्वत्ता बादशहाला दाखविणे आणि त्या बदल्यात बादशहाकडून खूप मोठ्या प्रमाणात बक्षीस मिळवणे हेच त्यांचं काम असायचं. एकदा बादशहाचा दरबार भरला असता एक विद्वान तेथे आला. बादशहाला मुजरा करून त्याने आपली ओळख करून दिली. बादशहाने त्याचा योग्य प्रकारे सन्मान केल्यावर त्याला दरबारात येण्याचे कारण विचारले. महाराज, मी आपल्या दरबारातील विद्वानांची कीर्ती ऐकून आलो आहे. मी आपल्या दरबारातील विद्वानांना 2 प्रश्न विचारणार आहे. या 2 प्रश्नांचे उत्तर बरोबर दिले तर मी माझ्या हातातले सोन्याचे कडे भेट देईल आणि कोणीही उत्तर नाही देऊ शकले तर माझी नेमणूक आपल्या दरबारात करावी. त्या विद्वानाची अशा प्रकारची भाषा ऐकताच बादशाह गालातल्या गालात हसायला लागला. त्या विद्वानाला संधी द्यावी म्हणून बादशाह म्हणाला, आम्हाला मान्य आहे, विचारा तुमचे प्रश्न. या परवानगीने त्या विद्वानाचा चेहरा खुलला. हातातील सोन्याचे कडे सर्व दरबाराला दाखवत तो म्हणाला, माझा पहिला प्रश्न असा आहे, मी प्रत्येक ठिकाणी आहे तरी माझं राहण्याचं नेमकं ठिकाण नाही. जिथे कुणालाही प्रवेश मिळत नाही अशा सर्व ठिकाणी मी फिरतो. आकाश, सागर, धरती सर्वत्र माझा संचार आहे. मला कोणी पाहू शकत नाही, मला पकडू शकत नाही, तरी माझ्या वाचून सर्व जगाचे अडते असा मी कोण? प्रश्न तसा अवघड होता. सर्व दरबारी एकमेकांकडे पाहायला लागले. दरबारात पसरलेली शांतता पाहून तो विद्वान हातातील कडे दाखवू लागला. आपल्या प्रश्नाचे उत्तर देणारा कोणीच नाही असे पाहून तो आनंदाने उड्या मारीत असतानाच बिरबल उठला आणि म्हणाला, महाराज, या प्रश्नाचे उत्तर 12 आहे. बादशहाने त्या विद्वानाकडे पाहिले. त्याने हे उत्तर बरोबर असल्याचे सांगितले. आता दुसरा प्रश्न विचारण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तो दरबाराला म्हणाला, पहिल्या प्रश्नाहून माझा दुसरा प्रश्न अवघड आहे. तो प्रश्न असा आहे, मी प्रत्येकात असतो, माझ्याशिवाय कोणी जिवंत राहू शकत नाही. माझी सत्ता अमर्याद आहे, तरीही मी एका ठिकाणी अडकून पडलो आहे. मला माझ्या मित्रांनी मदत केल्याशिवाय मी बाहेर पडू शकत नाही. असा मी कोण आहे? हा प्रश्न ऐकताच दरबारात पुन्हा शांतता पसरली. त्या विद्वानाने दरबारावरून नजर फिरवली. आपल्या प्रश्नाची उत्तर कोणीही देऊ शकणार नाही याबद्दल त्याची खात्री पटायला लागली होती. आता तर तो पहिल्यापेक्षा जास्त उंच हात करून आपल्या हातातील कडे दाखवत होता. त्याची आणि दरबारात बसलेल्या बिरबलाची नजरानजर होताच बिरबल उठून म्हणाला, महाराज, या प्रश्नाचे उत्तर आहे मन. हे उत्तर बरोबरच होते. त्यामुळे तो विद्वान खूप आनंदी झाला आणि बादशहाला पुन्हा एकदा मुजरा करून म्हणाला, महाराज, मला माझ्या दोन्ही प्रश्नांची अचूक उत्तरे मिळाली आहे. खरोखर तुमच्या दरबारात विद्वान आहेत. नंतर लगेच त्याने आपल्या हातातील कडे काढून बिरबलाला दिले आणि दरबाराचा निरोप घेतला.